तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण आपला तासिका क्रमांक या ठिकाणी आता 6वा आहे. या ठिकाणी अमिबॅसिस हा नावाचा आपला आर्टिकल आहे. हा रोग आहे ज्याला आपण म्हणतो अमिबामुळे होणारा रोग. लक्षात आला. अमिबॅसिस इज नोन ॲज ॲन अमिबॅटिक डिसेंट्री. म्हणजे काय? अमिबामुळे होणारी संडास ज्याला आपण म्हणतो, संडास लागणे म्हणतो ना. डिसेंट्री म्हणजे पातळ संडास लागणे आणि डायरिया म्हणजे संडास लागणे, मात्र डिसेंट्री म्हणजे पातळ पाण्यासारखी, त्याला डिसेंट्री हा शब्द लक्षात घ्या. इट्स ए कॉमन इन्फेक्शन ह्युमन गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक विच अफेक्ट 15% पॉप्युलेशन ऑफ इंडिया. आपल्या भारतातील लोक याला 15% लोक या रोगाला बळी पडत आहेत. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी त्याच्यानंतर हा आता विषय या ठिकाणी आल्यानंतर आपण या ठिकाणी ह्याचे आता या ठिकाणी काय बघू, आपण लाईफ सायकल या ठिकाणी बघूया. बरोबर आहे. अमिबॅसिस इज कॉज्ड बाय ए प्रोटिस्ट पॅरासायटिक एंटॉमिबा हिस्टोलायटिका. आता हे अमिबॅसिस हा रोग होण्याचं त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमच्या स्पेसीच्या जातीचं नाव आहे ते एंटॉमिबा हिस्टोलायटिका. बरोबर आहे. आता याच्यामध्ये या ठिकाणी एंटॉमिबा हिस्टोलायटिका हे आपण म्हटल्यानंतर या ठिकाणी ह्याच्यामध्ये कसं या ठिकाणी स्वरूप आहे हे अमिबाचं या ठिकाणी सांगतो. आता हा अमिबाचा हा मोठा स्ट्रक्चर आहे पूर्णपणे, हे पूर्ण आहे हा भाग. लक्षात आला काय म्हणतो. आणि याच्यामध्ये हे अमिबाची आकृती अनियमित असते. इथं जशी दिले तसे त्या ठिकाणी नाही. याला ट्रोफोझाइट्स आपण म्हणतो. याच्यामध्ये या भागातली नावं या ठिकाणी बघा बघा वरचा सुडोपोडिया आहे. सुडोपोडिया म्हणजे त्याला पद्मछाद आपण असं म्हणतो मराठीमध्ये. आणि नंतर त्याच्यामार्फत तो आपला आकार कसाही करतो, त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने आकार बदलतो. त्याच्यानंतर खाली त्याच्यामध्ये लेअर आहे एंडोप्लाझम, आतलं द्रव्य. मग एंडोप्लाझममध्ये त्या ठिकाणी एंडोसोम म्हणून इथं दिलेलं आहे त्या ठिकाणी बघा. बरोबर आहे. हे न्यूक्लियसमध्ये असणारं एंडोसोम हे बघा हे, आणि हे केंद्रक ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यामध्ये एंडोसोम. नंतर त्याच्यामध्ये असणारे इंडाइस द आरबीसी. इंडाइस म्हणजे न पचलेल्या आरबीसी. बरोबर आहे. यानं जे आपल्या शरीरातून आरबीसी घेत असतं ते 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 सांगितलेलं आहे. फूड व्हॅक्यूल. फूड व्हॅक्यूल म्हणजे त्याची एक पोकळी असते त्या ठिकाणी अन्न त्या ठिकाणी हे करायची, आणि अशा पद्धतीने त्याची रचना या ठिकाणी आपण इथे आपण बघितली. त्याच्यानंतर हे एंटॉमिबा हिस्टोलायटिका एकाचे 2 झाले, तर इथं बघा या ठिकाणी हे 2 झाले ते राईट. या ठिकाणी हे एकाचे 2 होऊ लागलेत, त्याला बायनरी डिव्हिजन म्हणतो. बाय म्हणजे 2 होणे. आणि झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं स्ट्रक्चर 2 तयार होतो. प्रीसिस्टिक फॉर्म. प्रीसिस्टिक फॉर्म म्हणजे त्याच्यावर अशा कोणत्याच प्रकारचं कवर नसतं ते. बरोबर आहे. ते कवर नसलेलं प्रीसिस्टिक फॉर्म आपण असं म्हणतो. हो जानो 1 बजे निकलतो मैं मैं स्कूटी पे आता हूँ. स्कूटी है ना यहाँ पे. हाँ. तर ते आता माझं पिरियड चालू आहे ठीक आहे. हां हां ठीक आहे. तर हे बायनरी प्रीसिस्टिक. आणि आता त्याच्यानंतर आता बघा हा भाग आहे सिस्ट म्हणून आपण म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा, हा अमिबा जर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे, आता उन्हाळा जर सुरू झाला तर उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाण्यामध्ये टिकण्यासाठी उन्हामध्ये टिकण्यासाठी त्याच्यावरच्या बाजूला एक कवच असते त्या ठिकाणी, त्याला आपण सिस्ट म्हणतो. जसं एखादं बी आहे, बियाच्या वरचं का तर टर्पल असतं, ते जमिनीवर पडल्यानंतर सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही, उन्हाचा पिण्याचा काही परिणाम होत नाही, का त्याच्यावर आवरण असतं ते. आणि हा अमिबा काय करतो, उन्हाळ्यामध्ये किंवा ड्रायमध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या भोवती आवरण तयार करून घेतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये असणारे क्रोमोझोम बॉडी दिलेले आहे त्या ठिकाणी. नंतर बाय न्यूक्लिएट सिस्ट, 2 केंद्रक असलेलं या ठिकाणी सिस्ट आहे. सिस्ट म्हणजे वरचा आवरण वर असलेलं कवर. लक्षात घे, तुम्हाला सांगतो हे सिस्ट ज्याला आपण म्हणतो. हे बघा हे वरचा भाग राईट. आता मला हे बरोबर दाखवता येणं झाले ते, म्हणून त्याच्यामुळे वरचं आवरण असं लक्षात ठेवायचं. आणि इथे त्या ठिकाणी बघा क्वाड्री न्यूक्लिएट सिस्ट, 4 केंद्रक असणारं सिस्ट बघा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये असलेलं एंडोसोम आहे दिलं त्या ठिकाणी, ग्लायकोजन व्हॅक्यूल आहे, क्रोमोझोमल बॉडी आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हे सिस्ट ज्यावेळेस हे पाण्यामध्ये किंवा पाणीमध्ये पावसाळ्यामध्ये हे पूर्ण त्या ठिकाणी अमिबा पाऊस पडल्यानंतर काय होतं, जसं बी फुटून बियापासून त्याच्यामध्ये कोंब निघतं बियातून, तसंच या ठिकाणी ह्या अमिबाची वरची सिस्ट जी आहे फुटते
आणि त्याच्यामधून ही सिस्ट वॉल फुटल्यानंतर एक्साइटमेंट झाल्यानंतर इथं मेटासिस्टिक अमिबा तयार होतात, बरोबर. आणि त्याचं विभाजन होऊन हे बघा इथे त्याची पिलं तयार झाल्यासारखे होतात. आणि अशा पद्धतीने नंतर हे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर, मानवाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर आणि हे आतड्यामध्ये त्या ठिकाणी काय होतात, त्या ठिकाणी म्हणजे डिसेंट्री तयार करतात, म्हणजे असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे या ठिकाणी काय म्हणतात आहे, साईन अँड सिम्पटम्स, याचे लक्षणे कोणते आहेत, बरोबर. काय बघा या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी, डायरिया. बघा याचे काय लक्षण आहे, डायरिया म्हणजे संडास होणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर फ्लॅटुलन्स म्हणजे पोटात दुखणे. स्टूल विथ म्युकस, स्टूल म्हणजे संडास ज्याला आपण म्हणतो, ते कसे असतात त्या ठिकाणी, म्युकस म्हणजे सेम असल्यासारखे, सेम जे असतात त्या ठिकाणी चिकट असं, त्याला आपण म्युकस असं म्हणतो. अँड अबडॉमिनल पेन, अबडॉमिनल म्हणजे पोटात दुखणे, आर कॉमन. हे लक्षणं कॉमन आहेत, पोटात दुखणे आहे, संडास लागणे हे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पोटात दुखल्यानंतर त्या ठिकाणी म्युकस, अबडॉमिनल हे सगळं असल्यानंतर हे सगळं होतं. त्याच्यानंतर पुढचं नंतर सिम्पटम्स आहे, पासिंग ऑफ ब्लड विथ टूल्स इज कॉमन इन सर्व केसेस. काही केसेसमध्ये त्या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, म्हणजे काय केस म्हणजे संडासच्या मार्फत त्या ठिकाणी रक्तसुद्धा यायला लागतं. त्याच्यानंतर पुढे आणखीन सिम्पटम्स आहे, हेपेटोमेगॅली ऑकर इफ पॅरासाइट एंटर द लिव्हर. बघा हे पॅरासाइट लिव्हरमध्ये प्रवेश केल्यानंतर लिव्हर अपसेस होतो. अपसेस म्हणजे लिव्हर खराब होणे ज्याला आपण म्हणतो, बरोबर. तो पॅरासाइट त्याच्यामध्ये गेल्यानंतर लिव्हर त्या ठिकाणी पूर्ण खराब होतो. लिव्हर डेव्हलप अमोबिक लिव्हर अपसेस अकंपनीड विथ फेवर. मग हे लिव्हर पूर्ण अपसेस म्हणजे खराब होणे त्या ठिकाणी पूर्ण, बरोबर. सडनी ज्याला आपण म्हणतो, किंवा आणखी काही इन्फेक्शन होऊन खराब होणे. विथ फेवर अँड पेन इन राईट अबडॉमिन, राईट पोटाच्या उजव्या बाजूने वेदना होतात, बरोबर. मोड्स ऑफ ट्रान्समिशन. आता कसं या ठिकाणी हे मायक्रोझोम आपल्या पोटामध्ये कसं जातं, फेकू ओरल रूट्स, घाणीमध्ये कुठेही आपण हात टाकलेले असतं, कुठेतरी हात लावलेले असतं, त्याच्यामध्ये कुठेही आपण खाजतो, परत तोंडाला घेतो आपण, कुठेतरी स्पर्श करतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी. इटिंग विथ ड्राय हार्ट, आपण हात न धुता कोरड्या हातानेच आपण खायला लागलो, हात कुठे लागलेले असतात, स्पर्श केलेला असतो, कुठेतरी टच झालेलं असतं, आपण तसंच खातो. काही लोकांना सवयच असते, कंटाळा करतात, बरोबर. त्याच्यामुळे असे रोग कंटाळा करणाऱ्या लोकांना, घाण राहणाऱ्या लोकांना होणार. म्हणून स्वच्छता ही सर्व मस्ट की आहे. कॉन्टॅमिनेटेड ऑफ फूड वॉटर, बरोबर आहे. कॉन्टॅमिनेटेड अन्न आणि पाण्यामध्ये हे मायक्रोझोम किंवा हे अमिबा आल्यानंतर हे रोग पोटामध्ये जातात. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे डायग्नोसिस ऑफ ट्रीटमेंट. याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे, डायग्नोसिस ऑफ द अमिबॅसिस इज मेड थ्रू मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द टूल सॅम्पल. आता बघा कसं या ठिकाणी मायक्रोस्कोप म्हणजे संडासचे सॅम्पल त्या ठिकाणी घेऊन त्याच्यामध्ये ते मायक्रोझोम आहेत का बघितलं जातं. अमिबॅसिस इज ट्रीटेड बाय द यूज ऑफ मेट्रोनिडाझॉल. आता हे ना मारण्यासाठी मेट्रोनिडाझॉल हा केमिकल वापरला जातो, हे औषध गोळ्या वापरल्या जातात. टिनिडाझोल हा सुद्धा वापरला जातो, विच कॅन डिस्ट्रॉय द एंटामेबा हिस्टोलायटिका इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ॲज वेल ॲज अदर टिश्यू. हे औषधं दिल्यानंतर एंटामेबा हिस्टोलायटिका हे अमिबाची जात आहे, बरोबर. ती पोटामध्ये असो किंवा आणखी दुसरीकडे कोणत्या पेशीमध्ये असेल तर त्याला पूर्णपणे काय केलं जातं, त्या ठिकाणी काय केलं जातं, पूर्ण त्यांचा नायनाट केला जातो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल म्हणजे यांना नियंत्रण कसं आणायचं या ठिकाणी, बरोबर. कंट्रोल कसं करायचं, वॉश हँड विथ हॉट वॉटर, हात आपले गरम पाण्याने धुवा. सोप आफ्टर यूजिंग द टॉयलेट्स अँड चेंजिंग बेबीज डायपर. म्हणजे काय, आपले हात जे आहेत ना साबणाने धुवा टॉयलेटला गेल्यानंतर. चेंजिंग बॉयज डायपर, बरोबर आहे. आणि किंवा आणखी समजा लेकरांचे डायपर जे लेकरांचे लंगोट असतात त्या ठिकाणी लहान लेकरांचे, ते आपण
हाताळतो आपण, तर ते हाताळल्यानंतर आपण त्या ठिकाणी गरम पाण्याने आपले हात साबणाने धुवावेत. ड्रिंक द बॉईल वॉटर, उकळलेलं पाणी प्या थंड करून. अदरवाईज वॉटर मस्ट बी क्लोरिनेटेड अँड फिल्टर. जर उकळलेलं पाणी पिता येत नसेल तर त्या पाण्यामध्ये क्लोरीन टाका आणि फिल्टर पाणी प्या. अवॉइड द एटिंग अनहायजेनिक फूड, अस्वच्छ असलेले फूड खाऊ नका, धुतल्याशिवाय खाऊ नका, साफसूफ केल्याशिवाय खाऊ नका. व्हेजिटेबल मस्ट बी प्रॉपरली वॉश्ड अँड कुक्ड. भाजीपाला व्यवस्थित स्वच्छ केल्याशिवाय आणि स्वयंपाक केल्याशिवाय, त्यांचं गरम केल्याशिवाय खाऊ नका. प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटीज इन्क्लुडिंग सीवेज डिस्पोजल हेल्प इन प्रिव्हेन्शन म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, या ठिकाणी हे प्रॉपर स्वच्छता केल्याशिवाय आपण कोणत्याही डिस्पोजल व्यतिरिक्त आपण काळजी घ्यायची असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये इंटरनेट माय फ्रेंड असं म्हणलेलं आहे. गॅदर द इन्फॉर्मेशन अबाउट द ट्रोफोझाइट अँड इट्स ऑकरन्स इन द लाईफ सायकल ऑफ द अदर पॅरासायटिक प्रोटोझोन. आता दुसऱ्या प्रोटोझोनच्या तुलनेने याची लाईफ सायकल कशी होते हे लक्षात ठेवा असं त्या ठिकाणी म्हणतात. हे अमिबेसिस रोग हा इथे संपला. त्याच्यानंतर आता दुसरा रोग आहे ॲस्कॅरिस. ॲस्कॅरिस म्हणजे जंत. ॲस्कॅरिस म्हणजे काय, लहान लेकरांच्या पोटामध्ये जी जंत होतात ना ते. लक्षात घ्या, मी आता या ठिकाणीची माहिती सांगतो, ते या ठिकाणी आपण लक्षात ठेवावं. इट इज ॲन इन्फेक्शियस डिसीज ऑफ ह्युमन इंटेस्टायनल ट्रॅक्ट. हे मानवी आतड्यामध्ये होतो. कॉज्ड बाय राऊंडवर्म. राऊंडवर्म म्हणजे गोलकर्मी. ॲस्कॅरिस त्याला ॲस्कॅरिस हे जंत आहे, त्याला लुब्रिकॉइड्स ॲस्कॅरिस असे म्हणतात. त्याच्या स्पेसीचं नाव आहे ॲस्कॅरिस लुब्रिकॉइड इज ॲन एंडोपॅरासिटिक राऊंड वर्म ऑफ निमॅटोड. याला आपण राऊंड वर्म असं गोलकर्मी असे म्हणतो या ठिकाणी, किंवा निमॅटोड म्हणतो आपण, ज्याला जंत असं म्हणतात. तुमच्या लक्षात आलं जंत म्हणल्याबरोबर, बरोबर. आणि विशेषतः हे मोठ्यांनाही होतात आणि लहान लेकरांना तर खूप होतात, कारण लहान लेकरं अस्वच्छ राहतात. कुठलीही गोष्ट कुठे हातात इकडं तिकडं घालतात, तोंडामध्ये घालतात, कुठली पडलेली वस्तू, म्हणून लहान लेकरांना जास्त होतो. आता साईन अँड सिम्पटम्स, याची लक्षणे काय आहेत. गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिकम्फर्ट अकंपनीड विथ ओमिटिंग अँड फेवर. बघा, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक म्हणजे आपली आतडी जी आहे, आपल्या आतड्या ज्या आहेत ना, अन्ननलिका ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये कम्फर्ट वाटत नाही, पोटात दुखा लागतात सतत. त्याच्याबरोबर उलट्या होतात, ताप येते. प्रेझेन्स ऑफ लाईव्ह वर्म इन फिकल मॅटर, म्हणजे ह्याची लक्षणे आहेत की त्या फिकल मॅटरमध्ये, संडासमध्ये ते वर्म्स असतात, निमॅटोड. पल्मोनरी डिसऑर्डर ऑकर इन सम तर बघा या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला प्रेझेन्स ऑफ लाईव्ह इन फिकल मॅटरमध्ये असतात. त्या ठिकाणी पल्मोनरी डिसऑर्डर ऑकर इन सम पेशंट, न्यूमोटेसिस इन्फ्लेमेशन इन अल्व्होलार वाल, म्हणजे फुफ्फुसामध्ये सुद्धा या मायक्रोझोम्स म्हणजे हे लार्वी म्हणजे वर्म्स असतात ते एंट्री करतात असा त्याचा अर्थ आहे. अल्व्होलार वाल. लॉस ऑफ अपेटाईट अँड लॉस ऑफ वेट, वजन, भूक मंदावते आणि वजनसुद्धा कमी होतो. इओसिनोफिलिया, नंबर ऑफ इओसिनोफिल इज इन्क्रीज्ड. आता इओसिनोफिल सेल आपल्या शरीरामध्ये वाढतात असा त्याचा अर्थ पेशी. मोड्स ऑफ ट्रान्समिशन, आता कसं या ठिकाणी ट्रान्समिशन होतो. फूड अँड ड्रिंकिंग कॉन्टॅमिनेटेड विथ एग्स ऑफ दीज वर्म इज द मेन मोड्स ऑफ ट्रान्समिशन म्हणजे जे अन्न आहे, पाणी आहे, त्याच्यामार्फत त्या लार्वीच्या अंडी गेल्यानंतर आपल्या पोटामध्ये फुटतात आणि लार्वी जंत तयार होतात असा त्याचा. एग्स हॅच इनसाइड द इंटेस्टाईन ऑफ द न्यू होस्ट, नवीन होस्टमध्ये, नवीनच्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते अंडी फुटतात आणि द लार्वी पास थ्रू व्हेरियस ऑर्गन अँड सेटल ॲज ॲडल्ट इन डायजेस्टिव्ह सिस्टीम. नंतर हे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, पचनसंस्थेमध्ये जातात असा त्याचा अर्थ आहे. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट, आता डायग्नोसिस ट्रीटमेंट म्हणजे या ठिकाणी काय,
याच्यासाठी आपण ट्रीटमेंट कोणती घ्यायला पाहिजे हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायचं जर असेल तर या ठिकाणी आपल्याला काय बघावलं गेलं या ठिकाणी डायग्नोसिस कॅन बी. बघा या ठिकाणी काय म्हणतो, डायग्नोसिस कॅन बी डन बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द स्टूल. आपण हे संडासमधले असलेले काही जंतू असतील तर त्याचे मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं अँटीहिस्टामाइन ड्रग लाईक पिप्रेझिन, मेबेंडेझॉल, लेव्हमिसॉल, पॅरोलेटेल आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट द ॲस्कॅरिस लुब्रिकंट्स. बघा हे परिणामकारक औषध आहे असा त्याचा अर्थ या ठिकाणी. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी ही लाईफ सायकल कशी होते या ठिकाणी त्यानं दाखवून दिलेलं आहे. कशी लाईफ सायकल होते या ठिकाणी ॲस्कॅरिसची, ही लाईफ सायकल इथे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की पूर्णपणे कशा पद्धतीने या ठिकाणी हे लाईफ सायकल पूर्ण होते. तर हे बघा, स्वॅलोइंग बाय मॅन, माणसाने ते अन्नातून पाण्यातून ते अंडी बारीक बारीक, आपल्याला अंडी त्याची दिसत नाहीत बरं का, एवढे बारीक असतात ते. बरोबर आहे. ते पोटामध्ये गेल्यानंतर इंटेस्टाईनमध्ये जातो, ब्लडमध्ये जातात, हार्टमध्ये जातात, लंग्समध्ये जातात, ट्रॅकेमध्ये जातात, फॅरिनेक्समध्ये जातात, इसॉफेगसमध्ये जातात. त्याच्यानंतर अडल्ट वर्म इंटेस्टाईनमध्ये जातात असा त्याचा अर्थ आहे. आणि नंतर इंटेस्टाईनमधून फर्टिलायझर्ड एग इन द मग फेसेसमध्ये जातात, ज्याला आपण घाण म्हणतो, विष्ठा म्हणतो, संडास म्हणतो. नंतर ते मातीमध्ये मिक्स झाल्यानंतर कॉन्टॅमिनेटेड विथ फूड, मग मातीमध्ये गेल्यानंतर ते अन्नामध्ये मिक्स होतात आणि अन्नातून नंतर परत माणूस त्या ठिकाणी अन्नातून मग माणसाच्या तोंडाद्वारे, पाण्याद्वारे पोटामध्ये जातं. अशा प्रकारची लाईफ सायकल त्याची पूर्ण शरीरामध्ये चालते. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल, हे रोग होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना करायला पाहिजे. नंबर याच्यामध्ये बघा या ठिकाणी काय, अवॉइड अवॉइड द डिफेकेशन इन ओपन स्पेस. डिफिकेशन म्हणजे संडास उघड्यावर करू नये. लक्षात आलं. ओपन स्पेस. प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ ॲस्कॅरिस. बघा त्याच्यामुळे काय होतो, ॲस्कॅरिस हा रोग नावाचा फैलाव होतो. पर्सनल हायजीन हॅबिट्स लाईक वॉशिंग हँड विथ वॉटर, सोप आफ्टर यूजिंग द टॉयलेट बाय किंवा आर ऑल्सो इम्पॉर्टंट. आपण सुद्धा त्या ठिकाणी संडासला वगैरे गेल्यानंतर हात स्वच्छ धुवायला पाहिजेत असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. वॉशिंग व्हेजिटेबल्स थ्रोली बिफोर कुकिंग. बघा कुकिंग स्वयंपाक करत असताना आपण त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी चांगलं करायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. अवॉइडिंग रॉ व्हेजिटेबल इज इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ॲस्कॅरिस. म्हणजे काय, रॉ व्हेजिटेबल इज इम्पॉर्टंट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ॲस्कॅरिस. बरोबर आहे. रॉ व्हेजिटेबल म्हणजे कच्चं भाजीपाला आपण त्या ठिकाणी खाऊ नये. लक्षात आलं. त्याच्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी ते जंत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जातात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बरोबर आहे. आता हे झाल्यानंतर आता बघा नंतरचं आहे, नंतरचं या ठिकाणी फ्लेरेसिस नावाचा किंवा एलिफंटासिस हत्ती रोग ज्याला आपण म्हणतो, हे आपण आता आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया. ओके.